नमस्कार प्रिय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा, ज्ञानवर्धक आणि जीवनाला स्पर्श करणारा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या घरामध्ये मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरावर नेमका कसा परिणाम होतो. तुम्हीही तुमच्या आयुष्यात अनेक वेळा मांजर पाहिलं असेल. आजकाल तर मांजर हा प्रत्येकाच्या घराजवळ, दारात, छतावर, अंगणात सहज दिसणारा प्राणी आहे. परंतु मित्रांनो, मांजर हा फक्त एक पाळीव प्राणी नाही. शास्त्रांनुसार, लोकानुभवानुसार आणि प्राचीन कथांनुसार मांजर अनेक संकेत देत असते. कधी शुभ, कधी अशुभ, कधी इशारा, कधी आशीर्वाद. म्हणूनच आजची माहिती तुम्ही नक्कीच पूर्ण ऐकली पाहिजे. 1. मांजर हा जगातील सर्वात प्राचीन पाळीव प्राण्यांपैकी एक. मित्रांनो, मांजर हा प्राणी मनुष्याच्या सोबत तब्बल 9500 वर्षांपासून राहतो. त्याची शारीरिक क्षमता अपूर्व, कमी उजेडातही सहज दिसत ऐकण्याची ताकद, विलक्षण वास ओळखण्याची शक्ती, तीव्र धोका, ऊर्जा, वातावरण ओळखण्याची क्षमता अत्यंत प्रखर. म्हणजेच मांजर हा प्राणी साधारण नाही. 2. मांजर घरात येणं. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारं शास्त्र सांगते, या जगात असं एकही घर नाही जिथे मांजर आयुष्यात एकदाही गेलेलं नाही. कारण मांजर जिथे, मनुष्य तिथेच असतं. पण प्रश्न असा, मांजर सारखं घरात येत असेल तर, रडत असेल तर, रस्ता आडवा कापत असेल तर, आणि सर्वात महत्त्वाचं, पिल्लांना जन्म देत असेल तर, या सर्व गोष्टींचे संकेत वेगवेगळे आहे. 3. देव व शास्त्रांमध्ये मांजरीचा उल्लेख भगवान श्रीहरी विष्णूंनी सुद्धा सांगितला आहे. ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरात लक्ष्मीचा आगमन होतो. पण हे कितपत खरं आहे? कधी शुभ, कधी अशुभ मानलं जातं, हे जाणणं आवश्यक आहे. 4. कथा सुरू होते एका नगरात राहणाऱ्या एका स्त्रीपासून. मित्रांनो, आजची ही कथा प्राचीन काळातील आहे. एका नगरात एक साधी, विनम्र व अतिशय कष्टाळू स्त्री राहत होती. परंतु तिच्या आयुष्यात एक दुःख कायम तिच्या सावलीसारखं सोबत होतं. तिला एक पुत्र होतो, परंतु तो पूर्णपणे अपंग. तो चालू शकत नाही, उठू शकत नाही, बोलू शकत नाही, सतत अंथरुणावर. आई म्हणून तिचं हृदय तुटून जात असे. ती रात्रंदिवस विचार करायची, माझ्या बाळाचं पुढे काय होणार. 5. दुसरा पुत्र. पण परिस्थिती तशीच. 1 वर्षानंतर तिला दुसरा मुलगा झाला, परंतु तोही पहिल्यासारखाच पूर्णपणे अपंग. आईच्या दुखण्यात आणखी वेदना भरत गेल्या. ती विचारू लागली, देवा, माझ्या मुलांचं भविष्य काय? मी किती दिवस त्यांना सांभाळेन? 6. तिसरा, चौथा, 5वा आणि सर्वच अपंग. काळ जसजसा पुढे गेला, आणखी 1-2 वर्षांनी तिसरा मुलगा, चौथा मुलगा, 5वा मुलगा, सर्वच अपंग जन्मले. एकही मुलगा सामान्य नव्हता. ती स्त्री पूर्णपणे खचली. तिला वाटलं, माझा गर्भ दोषी आहे, माझं नशीब काळं आहे. ती रोज रडत असे. काळजी, भय, तणाव यांच्यात तिचं संपूर्ण आयुष्य संपत होतं. 7. आणि मग एका पांढऱ्या मांजरीचे आगमन. अचानक एके दिवशी तिच्या घरात एक सुंदर पांढरी मांजर आली. ती मांजर घरातच राहू लागली. ती स्त्री जरी दुःखात होती तरी मांजरीला न दुखवता तिची काळजी घेत होती. काही दिवसांनी त्या मांजरीने घरातच 4 गोंडस पिल्लांना जन्म दिला. 8. आश्चर्य. तिच्या पहिल्या अपंग मुलात बदल. जशी मांजरीने पिल्ल घातली तसा एक चमत्कार घडला. त्या स्त्रीचा पहिला मुलगा, जो जन्मापासून अपंग होता, हळूहळू बरा होऊ लागला. त्याच्या अंगात ताकद येऊ लागली. तो बसू लागला, उठू लागला, चालू लागला. तो पूर्णपणे सामान्य झाला. 9. मांजर पुन्हा पिल्ल घालते आणि दुसरं मूल बरतं. तेवढ्यात पुन्हा काही महिन्यांनी मांजर दुसऱ्यांदा पिल्लांना जन्म देते आणि जसा ती पिल्ल घालते तसा त्या स्त्रीचा दुसरा मुलगा पूर्णपणे बरा होतो. 10. मांजर किती वेळा पिल्ल घालत राहिली, तितक्या वेळा
तिची मुलं ब्री होत गेली. तिसऱ्या वेळेस पिल्लं. तिसरा मुलगा बरा चौथ्या वेळेस. चौथा मुलगा बरा पाचव्यांदा. पाचवा मुलगा बरा परिणाम. सर्व मुलं पूर्णपणे सामान्य, निरोगी, सक्षम झाली. 11. घरात सुखसमाधान, धन, ऐश्वर्य, समृद्धी तिच्या घरात. दुःख नाहीस झालं, गरिबी दूर झाली, अन्न, पैसा, आरोग्य सर्व वाढलं. घरातील वातावरण शांत, पवित्र आणि सुखद झालं. आईच्या चेहऱ्यावर आयुष्यभरानंतर पहिल्यांदा हसू फुललं. म्हणतात ना, ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरात लक्ष्मीचा वास होतो. या घटनेने हे 100% खरंच सिद्ध झालं. 12. शास्त्रीय अर्थ. मांजर पिल्लं घालणं का शुभ? शास्त्र सांगतं, घरातील स्थिर ऊर्जा बदलते, दारिद्र्य दूर होतं, आरोग्य सुधारतं, घरात अन्नधान्य वाढतं, घरातील वाद कमी होतात, पैसा स्थिर होतो, लक्ष्मीचा वास वाढतो. मांजर हा प्राणी ऊर्जेच्या, ग्रहांच्या, घराच्या वातावरणाचा स्पर्श ओळखतो. तो जिथे पिल्लं घालतो त्या ठिकाणी अत्यंत शुभ ऊर्जा सक्रिय होते. 1. मांजर आडवे जाणे, शुभ की अशुभ? मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, मांजर आडवे गेलं तर काम बिघडतं. पण हे नेमकं कधी लागू होतं? शास्त्र सांगतं की जर तुम्ही शुभ कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि मांजर उजवीकडून डावीकडे आडवी गेली तर तो अशुभ संकेत मानला जातो. असं का? कारण शास्त्रानुसार मांजराच्या 6व्या इंद्रियाची ताकद अत्यंत तीव्र असते. ती आधीच घडणारं वातावरण ओळखते आणि म्हणूनच अशा प्रसंगात काम अडथळ्याला येऊ शकतं अशी मान्यता आहे. 2. मांजर डावीकडून उजवीकडे गेली तर? हे मात्र शुभ संकेत मानलं जातं. याचा अर्थ काम सखल होईल, अडथळे दूर होतील, घरातील नकारात्मक ऊर्जा बाजूला सरते, तुमच्या मार्गात सकारात्मकता येते. म्हणूनच हे एक सूक्ष्म ऊर्जात्मक संकेत मानले जातात. 3. काळी मांजर आडवी जाणे, खरी मान्यता काय? लोकांमध्ये अशी मान्यता पसरलेली आहे की काळी मांजर आडवी गेली तर अशुभ. परंतु हे फक्त तेव्हाच लागू होतं जेव्हा काळी मांजर उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जाते. याच्या उलट दिशा झाल्यास हे अशुभ राहत नाही. शास्त्र सांगतं, मांजर आडवे जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते. ही ऊर्जा काही काळ तिथे सक्रिय राहते. 4. ज्या घरात मांजर रडते त्याचा भीषण संकेत हे अत्यंत गंभीर आहे. शास्त्रानुसार ज्या घरात मांजर वारंवार रडत असेल किंवा रात्रीच्या वेळी आवाज करत असेल तर याचा अर्थ त्या घरातील एखाद्या व्यक्तीवर संकट येण्याची शक्यता वाढते. कधी आरोग्याचं संकट, आर्थिक नुकसान, भांडण, अपघात, मृत्यूची शक्यता. म्हणूनच मांजराचा रडणे ही साधी घटना समजायची नसते. 5. मांजर घरात सतत भांडत असेल तर? 2 मांजरी घरात एकमेकींवर तुटून पडत असतील तर ही गोष्ट सांगते त्या घरात लवकरच वाद, भांडण, मनस्ताप किंवा गोंधळ होणार आहे. या ऊर्जेला शास्त्रात अस्थिर ऊर्जा म्हटलं गेलं आहे. 6. मांजर घरात मलमूत्र केलं तर? ही गोष्ट फार धोकादायक मानली जाते. शास्त्र सांगतं की घरात अनपेक्षित संकट, आर्थिक अडचणी, कर्ज, आरोग्य समस्या किंवा एखादी मोठी हानी होण्याची शक्यता वाढते. कारण मांजर नकारात्मक शक्तींना खेचते आणि त्या ज्या जागी ती मलमूत्र त्याग करते तिथे ऊर्जा असंतुलित होते. 7. मध्यरात्री मांजर दिसणे अत्यंत अशुभ. जर एखाद्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसली तर त्याला अशुभ मानतात. यामागचे कारण त्या व्यक्तीच्या भाग्यावर ग्रहांचा वाईट परिणाम सुरू होतो, कामांमध्ये अडथळे येऊ लागतात, निर्णय चुकीचे होऊ लागतात, म्हणजेच भाग्य रुसलेलं असतं. 8. मांजर लक्ष्मीची की अलक्ष्मीची? होय मित्रांनो, मांजर हा अत्यंत विशेष प्राणी आहे. शास्त्र सांगतं की मांजर हे अलक्ष्मीचे वाहन आहे. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य, तणाव, हेल्थ प्रॉब्लेम्स आणि घरातील नकारात्मक ऊर्जा. यामुळे मांजर पाळणे अनेक शास्त्रांमध्ये अशुभ मानले गेले आहे. पण याचा दुसरा बाजू सुद्धा आहे. 9. मांजर पाळणे कधी गरजेचं आणि शुभ? ज्योतिषशास्त्र सांगते
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू दोष असेल किंवा राहू अत्यंत अशुभ स्थितीत असेल तर अशा व्यक्तीने मांजर पाळणे श्रेयस्कर आहे, कारण मांजर राहूच्या दुष्परिणामांना शोषून घेते, ग्रहबल स्थिर करते, आयुष्यातील अडथळे कमी होते. विशेषतः जर मांजर डावीकडून उजवीकडे आडवी जाते तर हा अत्यंत चांगला संकेत असतो. 10. दिवाळीच्या रात्री मांजर घरात आली तर ही अत्यंत शुभ घटना आहे. याचा अर्थ घरात धनाच्या आगमन, नवीन संधी, रोकड पैसा वाढ, सुख समृद्धी वाढणार. अनेक अनुभवी लोक सांगतात की दिवाळीत मांजर दिसत असेल किंवा घरात प्रवेश करत असेल तर ती लक्ष्मी आगमनाची खूण असते. 11. मांजर पिल्लांसोबत दिसली तर शुभ संकेत. जर तुम्हाला कोणत्याही दिवशी मांजर तिच्या पिल्लांसोबत दिसली तर त्याचा अर्थ तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होणार किंवा एखादा हरवलेला नातेवाईक पुन्हा संपर्कात येणार, एखाद्या चांगल्या बातमीची प्राप्ती होणार. हा अत्यंत आनंददायी संकेत असतो. 12. घरात मांजर आनंदाने राहत असेल तर हे शुभच मानलं जातं. याचा अर्थ घरातील सदस्य भावनिकदृष्ट्या मजबूत, घरातील ऊर्जा शांत, घरात सकारात्मक कंपन वाढत आहे. अन्नधान्य कधीच कमी पडत नाही, मानसिक शांती मिळते, कारण मांजर त्या जागीच राहते जिथे ऊर्जा स्थिर आणि शुद्ध असते. 13. मांजर पिल्लांना जन्म देते. सर्वात मोठा शुभ संकेत शास्त्रात स्पष्ट म्हटले आहे, ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरात माता लक्ष्मी स्वतः वास करते. याचा अर्थ घरातील दारिद्र्य नष्ट होतं, आरोग्य सुधारतं, कामांमध्ये यश येतं, घरात अन्नधन भरभरून येतं, घरातील सदस्यांच्या मनाशांती वाढते, अपूर्ण काम पूर्ण होतात. ही ती ऊर्जा आहे जिच्यामुळे त्या स्त्रीचे 5ही अपंग मुलगे बरे झाले. मित्रांनो, ही केवळ कथा नाही, ही ऊर्जांची, नशिबाची आणि शास्त्राची खोल सत्यता आहे. 14. मांजर माया, संकेत आणि ऊर्जा यांचं अद्भुत मिश्रण. मांजर फक्त प्राणी नाही, ती ऊर्जेच्या वाहक, संकेतांची दूत, ग्रहप्रभाव ओळखणारी, नकारात्मक शक्ती शोषणारी, सकारात्मकता निर्माण करणारी एक अत्यंत संवेदनशील जीव आहे. एक मांजर घरात येत असेल तर नकारात्मक ऊर्जा आकर्षित का होते? शास्त्र सांगते की मांजर हा प्राणी ऊर्जेला फार वेगाने ओळखतो. मांजर कोणत्या ठिकाणी कोणती ऊर्जा आहे, कुठे दोष आहे, कुठे नकारात्मक कंपन जास्त आहे, हे तिला आधीच कळतं. म्हणूनच म्हणतात, ज्या घरात मांजर सतत फिरत राहते ते घर ऊर्जेसंबंधी अस्थिर असते. परंतु याचा अर्थ असा नाही की मांजर वाईट आहे. मांजर ही फक्त ऊर्जा ओळखते. ती नकारात्मक ऊर्जेकडे आकर्षित होते कारण तिची शक्ती तिथे जास्त सक्रिय होते. ही गोष्ट अनेकाला वाटते तितकी दुष्ट किंवा दैवी नाही. ही फक्त ऊर्जेची प्रक्रिया आहे. 2. मांजर घरात रडत असेल. चेतावणी शास्त्रात हे अत्यंत गंभीर संकेत म्हणून सांगितलं आहे. जर मांजर वारंवार रडत असेल, विशेषतः संध्याकाळी किंवा मध्यरात्री, आणि घरातील दार, छत किंवा कोपऱ्याजवळ बसून रडत असेल, तर हे सामान्य संकेत नसतात. याचा अर्थ घरातील सदस्यांवर संकट येऊ शकतं, एखादा आजार बळावू शकतो, अचानक नुकसान होऊ शकतं किंवा घरात एखादं दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता असते. हे संकेत मांजर आधीच जाणवते. हे समजून घ्या की मांजर नियंत्रित करत नाही, ती सूचित करते. 3. मांजर घरात अचानक शांत झाली तर मांजर सतत खेळती असते. शांत बसणं म्हणजे तिच्या दोलायमान स्वभाव बदलणं. जर मांजर अचानक शांत बसली, हालचाल कमी केली, कोपऱ्यात वाकून बसली किंवा एखाद्या दिशेकडे बघून स्तब्ध राहिली, तर हेही ऊर्जा बदलाचे संकेत असतात. 4. मांजर तुम्हाला काही सांगत असते. हे संकेत ओळखा. मांजर हा शब्दांमध्ये बोलत नाही, पण तिची शरीर भाषा खूप काही सांगून जाते. जेव्हा मांजर मऊ आवाजात माऊ करते, याचा अर्थ तिला काहीतरी हवं आहे. अन्न, पाणी, लक्ष किंवा सुरक्षित वातावरण. जोरात ओरडते, ही चिंता, भीती
किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवण्याचे संकेत. तुमच्या अंगाशी येते ही प्रेमाची खूण. ती तुम्हाला सुरक्षित मानते. तुमच्या दारावर बसते. तिला घरातील ऊर्जा आवडते. छतावरून पाहत राहते. ऊर्जेतील बदल लक्षात येतो. 5. मांजर पिल्लांना जन्म देते तेव्हा घरात निर्माण होणारा ऊर्जा विस्फोट हे सर्वात मोहक आणि दैवी भाग आहे. जसं एखादी आई मूल प्रसवते तेव्हा घरात पवित्रता वाढते, तसंच मांजर पिल्लांना जन्म देते तेव्हा घराची ऊर्जा संपूर्णपणे बदलते. यामागचे गूढ. नव्या जीवनाचा जन्म. पृथ्वी तत्व आणि जल तत्वाची वाढ. मातृत्वाची ऊर्जा सक्रिय होणे. घरात सकारात्मक कंपन प्रवाहित होणे. यामुळेच ज्या घरात मांजर पिल्लं घालते त्या घरात लक्ष्मीचा वास होतो. हे फक्त धार्मिक विधान नाही, हे ऊर्जा विज्ञान आहे. 6. कथा. अंतिम परिणाम. त्या स्त्रीचं घर समृद्ध का झालं? कथेतील मांजरीने प्रत्येक वेळी पिल्लं जन्माला घातली आणि त्या स्त्रीचा एक एक मुलगा बरा झाला. हे कसं झालं? कारण जन्म देणं म्हणजे सृजनाची ऊर्जा. पिल्लांचा जन्म म्हणजे नवा प्राणशक्ती प्रवाह. मांजर ज्या खोलीत पिल्लं घालते तिथे ऊर्जेचा कंपनस्तर वाढतो. नकारात्मक ऊर्जेचं रूपांतर सकारात्मक शक्तीत होतं. यामुळेच त्या स्त्रीची दुःख नाहीशी झाली, गरिबी दूर झाली, मुलांचे आरोग्य सुधारले, घरात अन्नधान्य वाढले आणि घर पूर्णपणे समृद्ध झालं. ही केवळ कथा नाही, ही ऊर्जा बदलाची प्रत्यक्ष अनुभूती आहे. 7. मांजर अचानक घर सोडून गेली तर? हे मिश्र संकेत असतात. जर मांजर रागाने गेली, अचानक निघून गेली, मागे वळून पाहिलं नाही, तर याचा अर्थ घरात ऊर्जा अस्थिर होत आहे, काहीतरी चुकीची घटना घडणार आहे, नकारात्मकता वाढली आहे. परंतु जर मांजर शांतपणे पिल्लांना मोठं करून गेली तर तुमचं घर आता स्थिर आहे, वातावरण शांत आहे, ती तिचं कार्य करून निघून गेली आहे, ही शुभ गोष्ट आहे. 8. मांजर पाळावी का? शास्त्र काय सांगते? शास्त्र 2 गोष्टी सांगतं. पाळू नये कारण अलक्ष्मीचं वाहन मानलं जातं, नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ग्रहदोष वाढू शकतात व काही परिस्थितीत गरजेची. विशेषतः राहू दोष, राहूची दशा, ग्रह अडथळे, मानसिक अस्थिरता यात मांजर पाळणे अत्यंत फायद्याचं आहे. म्हणजेच मांजर चांगली की वाईट नाही, ती परिस्थितीनुसार काम करणारी ऊर्जावाहक आहे. 9. मांजर प्रेम, माया आणि संकेतांची दूत अनेकांनी अनुभवलेलं आहे. मांजर माणसाच्या मनस्थितीला ओळखते, दुःखात बसून राहते, आनंदात खेळते, आजाराचा वास घेते, संकट ओळखते. म्हणूनच मांजराला अनेक घरात देवतांसारखं स्थान देतात. तिच्या डोळ्यांमध्ये असलेली चमक, तिच्या पावलांतील शांतता, तिच्या आवाजातील विविधता, हे सर्व काही संकेत आहे. 10. मांजर पिल्लांसोबत खेळणं घरासाठी पवित्र चिन्ह. जर तुम्ही मांजर पाळत असाल, तिची काळजी घेत असाल, पिल्लांना जपून ठेवलं असेल, तर ही शुभ गोष्ट आहे. यामुळे घरात समाधान, सदस्यांमध्ये प्रेम, मानसिक शांतता, तणाव कमी, आरोग्य सुधारणा असं घडतं. कारण मांजर माणसाला भावनिक संरक्षण देते. 11. या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? मांजर ऊर्जेला ओळखते, तिच्या प्रत्येक संकेत काहीतरी सांगतो. तिचं रडणं, संकट तिचं पिल्लं घालणं, समृद्धी तिचं आडवं जाणं, दिशा ओळखून समजून घ्यावं तिचं अचानक जाणं, चेतावणी तिचं प्रेम, घरासाठी वरदान. मांजर हा प्राणी अगदी साधा वाटतो, पण त्याच्या मागे हजारो वर्षांची आध्यात्मिकता आणि ऊर्जा विज्ञान दडलं आहे. 12. मित्रांनो, या संपूर्ण कथेला, या शास्त्रीय संकेतांना आणि मांजरीच्या वागणुकीला हलक्यात घेऊ नका. हे सर्व जीवनाला दिशा देणारे, संकट ओळखून देणारे आणि घरातील ऊर्जा बदलणारे संकेत आहे. जर तुमच्या घरात मांजर येत असेल, तिला त्रास देऊ नका. पाणी द्या, अन्न द्या, तिच्या पिल्लांची काळजी घ्या. कारण जिथे माया आहे तिथे लक्ष्मी आहे, जिथे प्रेम आहे तिथे समृद्धी आहे आणि जिथे नवीन जीवन जन्माला येतं तिथे देवाची उपस्थिती असते. मांजर तुमच्या घरात येत असेल
किंवा तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर तिला कधीच त्रास देऊ नका, कारण अशा वेळेस घरातील ऊर्जेचा प्रवाह सकारात्मक दिशेने बदलत असतो.